कोल्हापूर जिल्ह्यातील शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांचं गेले 6 महिने आंदोलन सुरू होतं। मुख्यमंत्री अनेक वेळा येऊन त्यांनी दौरा रद्द केला होता शेतकऱ्यांच्या भीतीने, पण आज लाडक्या बहिणीचा जे काही प्रचार योजनेचा प्रचार करण्यासाठी आले होते, आमच्यातल्या शेतकऱ्यांनी व महिलांनी अगोदरच सांगितलं होतं की लाडक्या बहिणीचा प्रचार करता, पण लाडक्या कंत्राटदारासाठी जो शक्तीपीठ महामार्ग आहे हा जो आहे तो रद्द व्हायला पाहिजे। शेतीचं नुकसान होतं, पर्यावरणाचं नुकसान होतं, भूजल पातळीचं नुकसान होतं, 86,000 कोटीचा चुराडा होतो। तर हे ऐकून घ्यायला मुख्यमंत्री तयार नव्हते। आज कोल्हापूरमध्ये आल्यानंतर आम्ही आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी करून आज आमची एअरपोर्टवरती जी मीटिंग घडवून आणली, याच्यामध्ये आम्ही मुख्यमंत्र्यांना साफ सांगितलेलं आहे की हा महामार्ग विनाअट रद्द व्हायला पाहिजे। आम्हाला फेररचना नको, आम्हाला स्थगिती नको आहे। त्यामुळे आता मुख्यमंत्री म्हणालेत की अरे कोल्हापूर येणार नाही ना याच्यामध्ये, पण आम्ही त्यांना सांगितलं आहे की कोल्हापूर आम्हाला नकोच आहे, पण 12 जिल्हे पण याच्यामध्ये हा महामार्ग रद्द व्हायला पाहिजे। तेव्हा त्यांचं मत असं आहे की जेव्हा आम्ही त्यांना विचारलं पर्यावरण विभागाच्या याच्या प्रस्तावासाठी मंजुरीला कसं तुम्ही पाठवता, स्थगिती आहे म्हणता, तर त्यांनी सांगितलं नाही ते सगळं काही जरी असलं तरी आम्ही कोल्हापूरमधनं हा महामार्ग जाऊ देणार नाहीये। पण आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की कोल्हापूरमध्ये महामार्ग जाता कामा नयेच, पण 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा आम्ही त्यांना पाठिंबा दिलेला आहे। हा कुठल्याही जिल्ह्यातून जाता कामा नये याची गरज नाही। नागपूर रत्नागिरी हा महामार्ग आहेच, पुन्हा सांगली नांदेड महामार्ग असताना याची गरज नाही असं सांगितलं आहे। त्यामुळे आमचं जे आंदोलन आहे हे आंदोलन चालूच राहणार आहे। आम्ही त्यांना गर्भित इशारा दिलेला आहे की विधानसभेची जी येणारी निवडणूक आहे याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या असंतोषाला त्यांना सामोरं जावं लागेल। जे लोकसभेमध्ये घडलं तेच आता पुन्हा यांच्या 72 सीट जे आहेत आमदार उमेदवार जे आहेत ते अडचणीत या शक्तीपीठ महामार्गाच्या प्रकल्पामुळे येणार आहेत असा इशारा आम्ही दिला आहे। त्यामुळे आमचं आंदोलन जे आहे ते इथून पुढे चालूच राहणार आहे।